Good morning, student. Yesterday we will see the Ostwald dilution law for weak electrolyte. Today we start Ostwald dilution law for weak acid. अगदी हा कन्सेप्ट कालच्याच कन्सेप्ट सारखा आहे. लास्ट व्हिडिओमध्ये जो कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे अगदी सेम आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण काल वीक इलेक्ट्रोलाइट यूज केलेला होता. आज आपल्याला वीक ॲसिड म्हणजे यूज करायचा आहे. मग पहिल्यांदा स्टेटमेंट. Ostwald डायल्युशन लॉमध्ये स्टेटमेंट आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड is directly proportional to is directly proportional to square root of its dilution square root of its dilution and inversely proportional to its concentration. हे स्टेटमेंट आहे फॉर Ostwald डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड, फॉर वीक बेस अँड फॉर इलेक्ट्रोलाइटसाठी. सगळ्यांसाठी स्टेटमेंट सेम आहे आणि सगळ्यांसाठी डेरिव्हेशन सुद्धा सेम आहे. फॉर एक्झाम्पल वीक ॲसिड आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. HA इज अ वीक ॲसिड. HA is a weak acid and it is dissociated slightly in the forms of H plus and A minus ion. मग जेव्हा ही रिॲक्शन चालू आहे, जेव्हा ही रिॲक्शन सुरू होणार आहे तेव्हा याचे इनिशियल मोल 1, याची सुरुवात आणखीन झालेली नाही त्याच्यामुळे हे 0 त्याच्यानंतर मोल्स ॲट इक्विलिब्रियमसाठी याच्यातनं काय रिड्यूस झालं, 1 मोल होता त्याच्यातनं 1 मोल अल्फा हा रिड्यूस झालेला आहे म्हणून या ठिकाणी अल्फा आला, या ठिकाणी अल्फा. आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमसाठी कारण हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत हे पर्टिक्युलर डायल्युशनला डिझॉल्व करावे लागतील, त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट होईल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. इट इज अल्फा अपॉन व्ही and here is alpha upon V. So that is a concentration terms. Now this is acid. So we write applying the law of mass action on above equation, Ka is equal to concentration of H plus into concentration of A minus divided by concentration of HA. आता या ठिकाणी यांचे व्हॅल्यू पुटअप करू. के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लससाठी या ठिकाणी काय येईल, अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. मग हे इक्वेशन पुढं कसं कन्वर्ट होईल पहा. याला आपण रिप्रेझेंट करतो के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. म्हणजेच याला अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हा अल्फा स्क्वेअर हा व्ही स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे हा व्ही स्क्वेअर इथला व्ही कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी तर के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. त्याच्यानंतर काय येते पहा, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1 असं आपण कन्सिडर केलेलं आहे. 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1, म्हणजे इक्वेशन काय येईल, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू के ए इंटू व्ही आणि मग अल्फा इज इक्वल टू रूट के ए इंटू व्ही. के या कॉन्स्टंट आहे, तर अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्युशन.
स्टेटमेंट डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिडसाठी आपण रिप्रेझेंट करतो. अशा प्रकारे हे डेरिव्हेशन येतं. मग आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, तसं दुसऱ्या माध्यमातून पण आपण सॉल्व करणार आहोत. दुसऱ्या कन्सेप्टच्या बेसवरती आपण सॉल्व करणार आहोत. पण व्ही इज इक्वल्स टू, आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन सी इज इक्वल्स टू एन अपॉन व्ही असा फॉर्म्युला आहे. इफ एन इज इक्वल्स टू 1 जर असेल, कारण स्टँडर्ड कंडिशन 1 मोलसाठी असते, इफ एन इज इक्वल्स टू 1 असेल तर हे इक्वेशन सी इज इक्वल्स टू 1 अपॉन व्ही आणि व्ही इज इक्वल्स टू 1 अपॉन सी असं येतं. आणि ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवलं, अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन, हे इक्वेशन आपल्याला पाहायला येतं. याच्या व्यतिरिक्त हे इक्वेशन म्हणजे हे जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आणखीन दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करता येतो. तो कसं सॉल्व करता येतो त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू. तो कसा सॉल्व होतो याच्याबद्दल थोडंसं माहिती पाहिजे. It is a directly proportional to square root of dilution and inversely proportional to square root of its concentration. आता या ठिकाणी आपण यूज करणार आहोत, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली मोल्स ॲट इक्विलिब्रियमच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम, याचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण 0 कन्सिडर केलं, त्यावेळेस हा 0 होता. मुद्दा इथे लक्षात घ्या, 1 मोलमधून 1 अल्फा इमिट झालेला आहे. 1 मोलमधून पहिली कंडिशन काय होता, हा HA जो होता तो 1 मोल होता आणि त्याच्यातनं 1 मोल अल्फा इमिट झालेला आहे. तसं आता जर आपण याचं कॉन्सन्ट्रेशन सी असं कन्सिडर केलं तर सी मायनस सी अल्फा असं या ठिकाणी येईल. म्हणजे इकडं येईल सी अल्फा, याही ठिकाणी येईल सी अल्फा. मग या ठिकाणी आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार. के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए. त्याच्या ठिकाणी त्याचे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर के ए इज इक्वल टू सी अल्फा इंटू सी अल्फा डिवायडेड बाय सी मायनस सी अल्फा. के ए इज इक्वल टू सी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर अपॉन, इथं सी कॉमन काढला 1 मायनस अल्फा, इथला सी स्क्वेअर इथं सी, के ए इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. आता बाकीच्या कंडिशन तुम्हाला माहीत आहे, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1, म्हणजे के ए इज इक्वल टू काय आलं, के ए इज इक्वल टू सी इंटू अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए बाय सी, अल्फा इज इक्वल टू रूट के ए अपॉन सी, आणि अल्फा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. हे पण इक्वेशन आपल्याला या पद्धतीनं सॉल्व करता येतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओस्टवर्ल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. स्टेटमेंट सेम असणार आहे, फक्त काही शब्द बदलणार आहेत. त्या शब्दांबद्दल मी आपल्याला आठवण करून देतो काय काय बदलते. 3 कंडिशन आहेत, म्हणजे 3 कन्सेप्ट होता. एक होता ओस्टवर्ल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिड, दुसरा होता ओस्टवर्ल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस, आणि तिसरा होता ओस्टवर्ल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. मग आता वीक बेससाठी डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ, या ठिकाणी फक्त वीक बेस येईल. वीक बेस, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स डायल्यूशन अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. मग वीक बेस आपण कन्सिडर करणार आहोत BOH. वी कन्सिडर BOH a weak base and it is dissociated in the forms of B plus and OH minus ion. मग इनिशियल मोल्स काय येतील या ठिकाणी, याचा 1 मोल, तेव्हा या ठिकाणी 0, या ठिकाणी 0. मोल्स ॲट इक्विलिब्रियमला 1 मायनस अल्फा, जो 1 मोल हा सबस्टन्स होता, याच्यातनं 1 अल्फा रिड्यूस झाला. मग इथे अल्फा, याही ठिकाणी अल्फा. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमसाठी येईल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही
अल्फा अपॉन व्ही आणि या ठिकाणी अल्फा अपॉन व्ही. Then we applying law of mass action, that is base weak base, so it is a Kb is equal to concentration of coil B plus into concentration of OH minus upon concentration of BOH. नंतर त्याच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करणार आहोत. Kb इज इक्वल टू अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. मग इथं काय येईल, Kb इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर upon v square divided by 1 minus alpha upon v. Now this one is represented as Kb is equal to alpha square upon v square into v upon 1 minus alpha. itla v cancel. Kb is equal to alpha square v in bracket 1 minus alpha. मग काय, परत तीच कंडिशन, 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स 1, सो के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू के बी इंटू व्ही. अल्फा इज इक्वल टू रूट के बी इंटू व्ही. के बी इज अ कॉन्स्टंट, अल्फा इज इनवर्सली proportional to its dilution. Degree of dissociation of weak base is inversely proportional to, directly proportional to square root of its dilution. पुन्हा तीच कंडिशन, v इज इक्वल्स टू c इज इक्वल टू, नॉट फॉर v, c इज इक्वल टू n अपॉन v. हे आपल्याला माहिती आहे. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू, इफ n इज इक्वल्स टू 1 त्यावेळेस म्हणजे स्टँडर्ड कंडिशनला या ठिकाणी v इज इक्वल्स टू 1 अपॉन c येतं. आणि मग इक्वेशन अल्फा इज इक्वल टू किंवा अल्फा इज इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ही स्टेटमेंट सगळ्या पोस्टवर्ड डायल्युशन लॉसशी रिलेटेड वीक ॲसिड, वीक बेस किंवा वीक इलेक्ट्रोलाइटसाठी सगळ्यांच्या स्टेटमेंट सेम येतात. आता ही स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी आणखीन एक क्रायटेरिया आहे, आणखीन एका कंडिशनच्या माध्यमातून आपण ते सॉल्व करू शकतो. तो कंडिशन काय काय पहा. त्याच्यातलं काही टर्म्स मी डायरेक्टली डिलीट करतो आणि मग आपण त्या ठिकाणी थोडंसं वेगळी कंडिशन यूज करू. फॉर एक्झाम्पल BOHचं कॉन्सन्ट्रेशन C आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस इज वीक बेस इज C. आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं डिसअपियर होईल BOHचं तसं तसं B प्लस आणि O मायनस. मग कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमला या ठिकाणी C तर ऑलरेडी होता, याच्यातनं याचं काही कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय म्हणजे C अल्फा, या ठिकाणी C अल्फा, याही ठिकाणी C अल्फा येईल. मग आता या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुटअप करायचं आहे. Kb इज इक्वल टू C अल्फा इंटू C अल्फा अपॉन C मायनस C अल्फा. हे व्हॅल्यू आपण पुटअप केल्या कारण याच्यावरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार आहोत आणि लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर त्याचे व्हॅल्यू रिड्यूस होत असतात. मग आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन आलं. मग इक्वेशन फायनली काय येतं, Kb इज इक्वल टू C स्क्वेअर अल्फा स्क्वेअर अपॉन C इंटू 1 मायनस, याच्यातनं C कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये ठेवलं 1 मायनस अल्फा. 1 मायनस अल्फा, हा C स्क्वेअर कॅन्सल. Kb इज इक्वल टू वरती उरला C अल्फा स्क्वेअर, खाली उरला 1 मायनस अल्फा. पण बट 1 minus alpha is approximately equals 1, therefore Kb is equal to C into alpha square. मग alpha square is equals to Kb upon C and alpha is equal to root Kb upon C. Alpha is inversely proportional to root C, that means inversely proportional to its dilution. तर हे अशा प्रकारे आपण ओस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड, फॉर वीक बेस आणि फॉर वीक इलेक्ट्रोलाइटसाठी क्वेश्चन सॉल्व केलेली म्हणजे डेरिव्हेशन सॉल्व केलेली आहेत. मग याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन विचारलेत, आपल्याला प्रॅक्टिस असावी यासाठी एक छोटासा क्वेश्चन आहेत. त्या क्वेश्चनबद्दल थोडासा विचार करू आपण आणि मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ.
Now see the question. Calculate concentration of OH minus ion. Question आहे. Calculate the concentration of OH minus ion in 0.1 mole, molar solution, 0.1 molar solution of ammonia if Kb is 1.7 into 10 raised to minus 5 आणि आपल्याकडे दिलंय रूट 176 into 10 raised to minus 5 is equal to 4.2 into 10 raised to power minus 2 असं दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, काय रिप्रेझेंट करता येईल OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. तर पहिल्यांदा आपण हे इक्वेशन मांडू. अमोनियाचं हायड्रोलिसिस केलेलं आहे. NH3 ची म्हणजे अमोनियाची वॉटरसोबत रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं काय, NH4 प्लस प्लस OH मायनस आयन्स. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचं OH मायनसचं. या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C, हे वॉटर आहे, याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाही कमी अधिक बदल होत नाही. याचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली 0, इट इज इनिशियली 0. त्याच्यानंतर याचं कॉन्सन्ट्रेशन येईल C मायनस C अल्फा, इथे येईल C अल्फा आणि याही ठिकाणी येईल C अल्फा. आणि बेसिकली या बेसवरती आत्ताच आपण शेवटी सॉल्व केलं आहे. KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C किंवा C इंटू अल्फा स्क्वेअर आणि अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KB अपॉन C. आता KB दिलेला आहे, अल्फा इज इक्वल टू KB किती दिला आहे, रूटमध्ये 1.7 इंटू 10 रेज टू मायनस 5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन दिले 0.1. हा जर पॉईंट बाजूला काढला तर अल्फा इज इक्वल टू, इथला एक पॉईंट इकडे केला 17 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 5. आता त्याची व्हॅल्यू पण दिली आहे 1.176 असं दिलेलं आहे. इथं 17 आहे, जवळपास सेम आहे. याचं मग आन्सर काय येईल, तर त्याचा आन्सर अल्फा इज इक्वल टू 4.2 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2 येतो %. मग आता आपल्याला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, OH मायनसचं. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय, हा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू C इंटू अल्फा. C किती आहे 0.1 इंटू अल्फा किती आहे 4.2 इंटू 10 रेज पॉवर मायनस 2. म्हणजे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आलं 4.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 मोल्स पर लिटर असं या OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन येतं. तर हा एक छोटासा न्यूमेरिकल होता. आणखीन एक न्यूमेरिकल असा आहे, आपल्याला तोही कॅल्क्युलेट करूयात. म्हणजे तो थोडंसं आपली प्रॅक्टिस होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आणखीन एक न्यूमेरिकल पाहूयात आपण. न्यूमेरिकल असा आहे पहा, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड दिलेलं आहे. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड इज, the dissociation constant for acetic acid Ka for CH3COOH is किती दिलं 1.8 into 10 raised to power minus 5 at 298 Kelvin. Calculate its degree of dissociation. Calculate its degree of dissociation. त्याचबरोबर H3
O plus concentration in its 0.1 मोलार सोल्युशनला. हे डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आणि H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 18 into 10 raised power minus 5 is equal to 1.3 into 10 raised power minus 2 असं तुम्हाला व्हॅल्यू दिले. आता ॲसिड आहे, ॲसिडसाठी फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KA/C. हे सगळे फॉर्म्युले सेम आहेत, वीक ॲसिड, वीक बेस, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी. मग अल्फा इज इक्वल टू के ची व्हॅल्यू दिली आहे 1.8 इंटू 10 रेस टू पॉवर -5. कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 आणि याचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. अल्फा इज इक्वल टू हाफ डेसिमल पॉईंट स्क्वेअर रूटमध्ये येईल 18 इंटू 10 रेस टू पॉवर -5. त्याची व्हॅल्यू पण दिलेली आहे. अल्फा इज इक्वल टू 1.3 इंटू 10 रेस टू पॉवर -2%. आता हे जरी आलं तर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कसं होईल, समजा CH3COOH हा वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर मिळणारे कंपाऊंड पहिला H3O प्लस अँड CH3COO मायनस असे आयन्स मिळतील. कारण हा ॲसिड आहे, हा बेस आहे. ॲसिड हा याला प्रोटॉन डोनेट करेल, इथं आला H3O प्लस, आणि मग याच्या कॉन्सन्ट्रेशनचं कुठलीच वेटेज नसतं. मग या ठिकाणी काय येईल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन याचं C इनिशियली या 0 हा 0, त्याच्यानंतर इथे येईल C मायनस C अल्फा, इथे येईल C अल्फा. म्हणजे H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशनसाठी काय येईल, H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू C इंटू अल्फा. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, किती दिले कॉन्सन्ट्रेशन 0.1 इंटू अल्फा किती आहे, अल्फा पण काढलेला आहे 1.3 इंटू 10 रेज पॉवर -2. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं 1.3 इंटू 10 रेज पॉवर -3 मोल्स पर लिटर, असं त्याचं आन्सर येतं. सो दीज आर द व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, म्हणजे अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. बाय प्रॅक्टिसनी याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं परफेक्शन मिळू शकतं. हे झाले मोनोबेसिक ॲसिड, HCl असेल, CH3COH असेल, त्याचबरोबर HNO3 असेल. हे सगळे मोनोबेसिक ॲसिड असतील तर त्याचं आपण KA कॅल्क्युलेट करू शकतो किंवा जर समजा एखादा डायबेसिक ॲसिड असेल किंवा एखादा ट्रायबेसिक ॲसिड असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या, त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला जनरेट करू. फॉर एक्झाम्पल डायबेसिक ॲसिड कोणते कोणते आहेत, डायबेसिक ॲसिड हे कुठले कुठले आहे. डायबेसिक ॲसिड म्हणजे कोण येईल बघा, ज्याच्यामध्ये डायप्रोटिक ॲसिड, डायबेसिक ॲसिड किंवा डायप्रोटिक ॲसिड H2SO4, त्याचबरोबर H2SO3, त्याच्यानंतर H2CO3. हे डायबेसिक ॲसिड, कारण ज्याच्यामध्ये दोन प्रोटॉन आहेत त्याला डायबेसिक ॲसिड असं म्हणतो. आणि ट्रायबेसिक ॲसिड कुठलं आहे, H3PO4. मग या ठिकाणी याच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट केल्या जातील. आता बेसिकली कोणता ॲसिड स्ट्रॉंग आहे, कोणता ॲसिड वीक आहे. जर समजा H3PO4चं डिसोसिएशन झालं तर हा स्ट्रॉंग आहे, इनिशियली
that is a strong acid and it is dissociated in the forms of H plus and H2PO4 minus, एक मायनस आहे आणि याची जी व्हॅल्यू आहे दॅट इज अ Ka1. मग हा झाला आता हा स्ट्रॉंग होता त्याचा हा वीक झाला. मग पुन्हा H2PO4 मायनस, H2PO4 मायनस हा वीक झाला. ही रिव्हर्सिबल, हा रिव्हर्सिबल रिॲक्शन करू शकत नाही कारण ऑलरेडी इट इज स्टेबल कंपाऊंड. याच्यातनं H प्लस आयन झाल्यानंतर तो रिव्हर्सिबल रिॲक्शन, याने H प्लसचा लॉस केला आणि इथे HPO4 मायनस मायनस, दिस व्हॅल्यू इज Ka2. बरोबर ना. मग आता हा कसा होता, स्ट्रॉंग ॲसिड होता, आता हा झाला वीक ॲसिड ॲज कम्पेअर टू दिस वन. त्याच्यानंतर जेव्हा याचं आपण डिसोसिएशन करू, त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर आणखीन एक आपल्याला ॲसिड पाहायला मिळेल, कारण जेवढे हायड्रोजन याच्यामध्ये आहेत तेवढे तो सेपरेट करू शकतो. मग HPO4 minus minus is dissociated in the forms of H plus and PO4 minus 3. PO4 minus 3 आणि ही जी व्हॅल्यू आहे Ka3. म्हणजे पहिला जो ॲसिड होता त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड इज Ka1, दुसऱ्या ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka2 आणि तिसऱ्याचा. आता सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड कोणता, तर Ka1, कारण तो एकच H प्लस आयन डोनेट करतो. के म्हणून मॅक्सिमम अमाऊंट ऑफ H प्लस आयन सेपरेट करण्याची कॅपॅसिटी याची आहे, कमीत कमी H प्लस आयन सेपरेट करण्याची याची, आणि लास्ट याच्याकडे एकच H प्लस आयन. मग ही स्ट्रॉंग ॲसिड कुठला, तर Ka1 is a strong acid as compared to the Ka2 as compared to the Ka3. जर मग आपल्याला किंवा आपण जर समजा याचा टोटल डिसोसिएशन कॉन्स्टंट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण या सगळ्यांची ॲडिशन करूयात. ऑल दीज वन ॲडिशन या सगळ्यांची जर केली तर काय येतं पहा, HPO2 HPO4 मायनस HPO4 मायनस इकडं कॅन्सल होईल, HPO4 मायनस मायनस HPO4 मायनस मायनस या तिकडे कॅन्सल होईल आणि मग येईल काय, H3PO4 is equilibriums with काय येईल, equilibriums with thrice of H plus plus PO4 minus 3. आणि त्यावेळेस या सगळ्यांचा टोटल डिसोसिएशन टोटल जर कॅल्क्युलेट करायचं, Ka जर कॅल्क्युलेट करायचं असेल या ॲसिडचा, तर Ka1 इंटू Ka2 इंटू Ka3 अशा प्रकारे तुम्ही याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर जर एखादा ट्राय ॲसिडिक बेस असेल तर त्यासाठी कसं, त्याचं एक्झाम्पल जसं आता हे आहे, तर डायच्या बाबतीत फक्त 2च स्टेप येतील. डाय बेसिक ॲसिडसाठी 2च स्टेप येतील कारण तो डायप्रोटिक असणार आहे. ट्राय बेसिकचं जर कळालं तर तुम्ही डायबेसिकचं सेल्फ मांडू शकता. डायबेसिकसाठी फॉर्म्युला मी सांगतो डायरेक्टली. डायबेसिकसाठी फॉर्म्युला काय येईल, डायबेसिकसाठी फॉर्म्युला काय येईल, Ka इज इक्वल टू Ka1 इंटू Ka2 असा डायबेसिकसाठी फॉर्म्युला येईल. आता डाय ॲसिडिक बेससाठी आपल्याला बघायचं, सॉरी ट्राय ॲसिडिक बेसचं आलं की डाय ॲसिडिक बेसचं पण येतं. ट्राय ॲसिडिक बेस, मग ट्राय ॲसिडिक बेस कुठला, AlOH थ्राईस, हा सगळ्यात स्ट्रॉंग बेस आहे. याचं इनिशियल डिसोसिएशन काय होईल, AlOH ट्वाईस प्लस OH मायनस आणि इकडं एक प्लस. सेकंड स्टेपला काय येईल, हा स्ट्रॉंग बेस आहे, हा वीक बेस झाला. AlOH ट्वाईस इज इक्विलिब्रियम्स विथ AlOH या ठिकाणी फक्त येईल आणि इथे येईल OH मायनस, इथं 2 प्लस येतील आणि फायनली AlOH
या ठिकाणी 2 प्लस येतील. 2 प्लस इज इक्विलिब्रियम्स विथ AL प्लस प्लस किंवा +3 AL+3 प्लस OH मायनस आयन. आता या ठिकाणी 3 OH मायनस आयन सेपरेट झाले. मग याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय KB1, याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KB2, याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KB3. आणि जर ऑर्डर ऑफ बेसिसिटी जर आपल्याला बघायची झाली तर KB1 इज ग्रेटर बेसिक ॲज कम्पेअर टू द KB2 देन KB3. अशी ही बेसिसिटीची ऑर्डर असणारी आहे. जर आपण या तीनही म्हणजे या बेसची ॲडिशन जर केली तर फायनली काय येतं पहा. इथं AlOH मायनस हा कॅन्सल, हा कॅन्सल, इथं Al2, या ठिकाणी Al2 कॅन्सल, आणि मग उरतं काय बघा AlOH थ्राइस इज इक्विलिब्रियम्स विथ Al+3 प्लस 1 2 3 थ्राइस ऑफ OH थ्राइस ऑफ OH मायनस. आणि मग फॉर्म्युला यांच्यासाठी काय तयार होईल KB इज इक्वल टू KB1 इंटू KB2 इंटू KB3 असा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे JEE किंवा नेटवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आपल्याला. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर. बेसिकली आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटरला मॅक्सिमम प्रपोर्शनमध्ये आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असा शब्द मॅक्सिमम प्रपोर्शनमध्ये वापरलेला आहे. आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर याला रिप्रेझेंट करतात KW ने. यालाच आणखी काय आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. याचं दुसरं नाव आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. याचं दुसरं नाव हे आहे. मग आपण त्याचं एक रिॲक्शन पाहू. याची छोटीशी रिॲक्शन बघू. समजा एक वॉटर मॉलिक्यूल, इफ वी कन्सिडर वन वॉटर मॉलिक्यूल is reacts with another water molecule because water itself acidic as well as basic property, so there is a formation of the compound is. जर समजा याने एक H+ याला दिला तर there is a formation of H3O+ and OH मायनस आहे. तर ही जी प्रोसेस असते याला म्हणायचं ॲटोप्रोटोलिसिस ऑफ वॉटर. याला काय म्हणायचं ॲटोप्रोटोलिसिस ऑफ वॉटर. मग by applying the law of mass action, that is a proto means proton लेसिस ऑफ वॉटर. म्हणजे या वॉटरमधले सेल प्रोटॉन स्वतः सेपरेट होण्याच्या प्रोसेसला ॲटोप्रोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणायचं. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ऑन दिस इक्वेशन. तर याच्यावरती लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर काय होईल. तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O into concentration of H2O, right? There are the two reactant. Indirectly आपण याला असेही लिहू शकतो H3O+ into OH minus upon H2O त्याचा स्क्वेअर असंही लिहू शकतो. मग वॉटर कुठल्याही रिॲक्शनमध्ये असू द्या त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाच बदल होत नाही. वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाही बदल होत नाही म्हणून त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. मग K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय याला काय म्हटलं याचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठला बदल होतो का नाही. देअरफॉर दॅट इज अ कॉन्स्टंट. मग इथं डायरेक्टली मी या ठिकाणी लिहितो कॉन्स्टंट बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर concentration of H2O, that means water, is unchanged, therefore that is called constant. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कुठेही जा काही बदलतंय का नाही.
मग या कॉन्स्टंट आपण इकडे घेतलं के इंटू कॉन्स्टंट. K into constant is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. K into constant for new constant that is called as KW. आणि KW लाच आपण आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर किंवा आयनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर असं म्हणतो. इथं लिहिलेलं आहे आपण KW इज अ आयनिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर किंवा आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. या ठिकाणी आला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. इवन याच इक्वेशनला आपण असंही रिप्रेझेंट करतो KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस बिकॉज दॅट इज अ मोर अमाऊंट ऑफ H प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आहे. मग आयनिक प्रोडक्ट हा KW ची व्हॅल्यू जसं KB होता K होता, KW does not depends upon its amount or its concentration, but it depends upon temperature. KW ची व्हॅल्यू ही टेम्परेचरवरती डिपेंड असते, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती किंवा वॉटरच्या अमाऊंटवरती डिपेंड नाही. कारण KW ची जी व्हॅल्यू जर बघितली, KW ची व्हॅल्यू ॲट 298 केल्विन, दॅट मीन्स ॲट 25 डिग्री सेल्सिअसला जर बघितली तर इथं 10⁻⁻14 येतं. म्हणजे हे इक्वेशन आपण असं म्हणू शकतो KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल्स टू 10⁻14. इवन हे इक्वेशन आपण असंही मानू शकतो KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 10⁻14. म्हणजे जर टेम्परेचर तुम्ही वाढवायला लागलात, तर जर टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत असाल तर KW ची व्हॅल्यू इन्क्रीज होते. टेम्परेचर जर तुम्ही डिक्रीज करत असाल तर KW ची व्हॅल्यू सुद्धा डिक्रीज होते. म्हणजे KW इन्क्रीजेस, इवन टेम्परेचर increases, therefore value of KW increases. Temperature decreases, therefore KW dissociation constant for water is also decreases. म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर इज अ डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. तर त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करू इच्छितो. बघा त्याचं एक्झाम्पल म्हणजे कसं इन्क्रीज किंवा कसं डिक्रीज झालेलं आहे हे आपल्याला पाहता येईल. KW फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण बघितलं ॲट 298 केल्विनला KW ची व्हॅल्यू किती होती, 10⁻⁻14. मग जर टेम्परेचर टेम्परेचर केलं म्हणजे या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस होतं. आता 25 डिग्री सेल्सिअसचं मी केलं 63 डिग्री सेल्सिअस, तर त्यावेळेस KW ची व्हॅल्यू काय वाढेल म्हणजे 10⁻13. ही प्रॅक्टिकली पाहायला मिळालेली आहे. ही व्हॅल्यू प्रॅक्टिकली पाहायला मिळालेली आहे. तर जेव्हा टेम्परेचर मी 11 डिग्री सेल्सिअस केलं, आता टेम्परेचर कमी केलं आहे, तेव्हा KW ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर डिक्रीज केलं तर याची व्हॅल्यूसुद्धा काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. तर व्हॅल्यू आयडेंटिफाय केली, प्रॅक्टिकली पाहायला मिळाली 0.3 इंटू 10⁻⁻14. म्हणजे याच्यापेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे. टेम्परेचर इन्क्रीज केलं, व्हॅल्यू डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते. टेम्परेचर डिक्रीज केलं तर डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिक्रीज होते. हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग हे प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे, हे काही माझ्याकडं नाही आहे, हे प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेले आहे. जर टेम्परेचर या पद्धतीने इन्क्रीज केलं तर त्याच्या या व्हॅल्यू वाढलेल्या आहेत. आणखीन महत्त्वाची कन्सेप्ट, जर एखादं सोल्युशन स्टँडर्ड कंडिशनला म्हणजे ॲट 298 केल्विन जर सोल्युशन न्यूट्रल असेल, समजा सोल्युशन न्यूट्रल असेल किंवा ॲसिडिक असेल किंवा बेसिक असेल, तर त्यावेळेस डिसोसिएशन कॉन्स्टंटमध्ये काय चेंज होतो. जर समजा
हे सोल्युशन न्यूट्रल आहे, तर त्यावेळेस KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल्स टू काय येते पहा. जर समजा आपण कन्सिडर केला याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स, याचंही कॉन्सन्ट्रेशन एक्स, म्हणजेच इथे येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 10⁻⁴ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बेसिकली 10⁻⁻14 असं आहे. मग याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स, याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स इज इक्वल्स टू 10⁻⁻14, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 10⁻⁻14, एक्स इज इक्वल्स टू 10⁻⁻7 कारण त्याचा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे एक्सचं पॉवर जर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं 10⁻⁻7 आलं. म्हणजे जर सोल्युशन न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं आहे तेवढंच OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं. या एक्सच्या ठिकाणी 10⁻⁻7 ठेवू बघा, या ठिकाणी 10⁻⁻7 ठेवला, याचंही कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 ठेवला. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, बेस सिमिलर असल्यानंतर पॉवरची काय करतो ॲडिशन, दॅट इज अ आन्सर. मग जर ॲसिडिक असेल तर या ठिकाणी जेव्हा न्यूट्रल सोल्युशन आहे, म्हणजे एखादं सोल्युशन जर न्यूट्रल असेल तर त्या ठिकाणी कंडिशन काय येते, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर या ठिकाणी न्यूट्रल सोल्युशन असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 आत्ताच कॅल्क्युलेट केलं आहे आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा 10⁻⁻7 असं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग जर ॲसिडिक असेल तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा ग्रेटर असलं पाहिजे. आणि जर बेसिक असेल तर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा ग्रेटर असलं पाहिजे. म्हणजेच जर ॲसिडिक असेल, न्यूट्रल असेल तर ही कंडिशन आहे. जर ॲसिडिक असेल तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे ग्रेटर दॅन 7 असलं पाहिजे, ग्रेटर दॅन 10⁻⁷ असलं पाहिजे. आणि जर बेसिक असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 10⁻⁻7 असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर पाहतो आहोत. याच्यावरती काही क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबवू. थँक्यू. थँक्स अ लॉट.